नमस्कार मंडळी, झटपट राजमाची भाजी आज बनवलेली आहे। त्यासाठी अर्धा किलो शेंगा आणल्या होत्या, राजमाच्या सोलून घेतलेल्या आहेत। त्यासाठी ते डायरेक्ट मी कुकरमध्येच भाजी बनवलेली आहे। कुकरमध्ये तेल टाकायचं थोडंसं, त्यामध्ये जिरं फोडणीला टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, थोडासा एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो या फोडणीमध्ये टाकायचा आहे। कांदा चांगला 2-3 मिनिटं परतायचा। कांदा परतून झाल्यावर यामध्ये एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तर टोमॅटो पण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। कांदा टोमॅटो पटकन भाजण्यासाठी थोडंसं मीठ ह्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे। आता कांदा टोमॅटो परतल्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा हळद ॲड केलेली आहे। इथे तुमच्या घरगुती साठवणीतले जे मसाले असतील, मी ते अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। इथे कांदा खोबरा आणि लसूणचं मी आधीच वाटप करून ठेवलं होतं, तर ते वाटप मी याच्यामध्ये 3-4 चमचे ॲड केलेलं आहे। इथे 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे। ही तुम्ही सुरुवातीला कांदा टोमॅटो भाजत असताना पण टाकू शकता। आता हे छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता बघा, हे मस्तपैकी 3-4 मिनटं आता मी हे परतून घेणार आहे। 3-4 मिनटं परतल्यानंतर ह्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे। आता तेल सुटल्यानंतर आपल्याला जो राजमा आपण इथे धुवून ठेवला आहे, तर तो राजमा सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये हा राजमा छानपैकी आता परतून घ्यायचा आहे। आता चवीनुसार मीठ इथे तुम्ही थोडंसं घालून घेऊ शकता। पहिल्यांदा तुम्ही ह्याच्यामध्ये गरम गरम पाणी ओतून घ्यायचं, जितपत तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल। एका छोट्या टोपामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम पाणीच ह्यामध्ये ओतायचं आहे। तर आता बघा, हे मस्तपैकी आता मी गरम गरम पाणी ओतल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ परत एकदा ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेतलेलं आहे, ॲड केलेलं आहे आणि कुकर आता बंद करून घेणार आहे। ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि 3-4 शिट्ट्यामध्ये आपला छानपैकी ग्रेव्हीवाला राजमा रेडी आहे। सो तुम्ही असा हा राजमाची भाजी बनवून बघा, अतिशय सुंदर चवीला लागते ही राजमाची भाजी। बनवा, खा आणि मस्त रहा। आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। बघा, मस्तपैकी रस्तेदार अशी भाजी आपली राजमाची रेडी झालेली आहे। तुम्हीही अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। बघा, अशी राजमाची भाजी बनवा, चपाती भाकरी डाळ राईस याच्याबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता। मस्तपैकी आता आपली राजमा रेडी आहे। तुम्ही बनवा आणि नक्की माझ्यापर्यंत तुमचे रिव्ह्यू शेअर करा। धन्यवाद।